आणि राजा घाडगे दोन्ही सलामीची जोडी मैदानामध्ये. दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकून आलेले आहेत. यापुढील होणाऱ्या सर्व संघांना विनंती सूचित करण्यात येत आहे की जर आपण टायमावरती आला नाही तर 5 रनची पेनल्टी देण्यात येणार आहे. यापुढे होणाऱ्या सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. चालू असलेला सामना जय भवानी स्पोर्ट क्लब साखर वर्सेस लंगोटी मित्रमंडळ करंजे. एका बाजूला संदीप दादा कदम यांचा संघ, यांच्या नेतृत्वाखाली प्रणय चोरगे कर्णधार, स्वप्नील चोरगे असे मातब्बार खेळाडू या संघामध्ये आहेत. तसेच एकीकडे लंगोटी क्रीडा मंडळ करंजे ज्याने आतापर्यंत आपलं अधिराज्य गाजवलेलं क्रिकेटमध्ये असं लंगोटी संघ 2 सामने विजयी लंगोटी केलेले, 2 सामने विजयी झाले साखर संघ. आणि आता जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत जाईल. त्यासाठी चालू असलेली लढत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हा सन्मानित षटकार राजा घाडगेच्या बॅटमधून संदीप कदम यांच्या गोलंदाजीवरती, संदीप दादा कदम यांच्या गोलंदाजीवरती राजा घाडगे यांनी पहिल्याच चेंडूवर पहिला षटकार. संघाची धावसंख्या होते 6. धावा. काय गोलंदाजी, काय कमबॅक केलं. अनुभव आहे दादांकडे, कारण पोलादपूर तालुक्यामध्ये जर क्रिकेट उंचावरती निळा असेल ते संदीप दादा कदम यांनी नक्कीच आम्ही सांगू शकतो. कारण तालुक्याला एकत्र करणं, संघाची बांधणी करणं, ओपनच्या संघामध्ये जाऊन खेळणं हे खाऊ नाहीये. कारण 4-5 मित्र आपण एकत्र यायला किती वेळ लागतो, पण 12 खेळाडू 84 गावामध्ये निवडून संघाचं नेतृत्व करायचं आहे हे खाऊ नये. आणि ते नेतृत्व करतात ओपनच्या गटामध्ये संदीप दादा कदम आणि ते गोलंदाजीवरती आहे संदेश करणारे. आणि हाही सन्मानित फटका पाहूया. झेलचा प्रयत्न होता पण नाही. आणि हाही षटकार. संघाची धावसंख्या होते 13 धावा. संदेश आणि राजा ही जोडी मैदानामध्ये. सांडे आताच लडाखला बाईकवरती सफर करून आलेले संदेश करणारे अतिशय नामवंत गुणवंत असे खेळाडू पोलादपूर तालुक्यामध्ये. पावसाळी रबर बॉल स्पर्धा अध्यक्ष चषक 2022 देसरच्या मैदानामध्ये सर्व कमिटी पदाधिकारी, सर्व खेळाडू रसिक यांचा मी सहर्ष स्वागत. हा उंच चेंडू पाहूया झेल घेतात का तर नाही. आणि ह्या 4 धावा. पंच 22कर आमच्याकडे लढण 4 धावा, 17 धावा धावफलकावरती. प्रत्येक षटकाराला 100 रुपये नागेश दादा दरेकर आणि निलेश दादा कोळसकर यांच्यातर्फे. षटकारांची मात्र अतिशबाजी आज इथे पाहायला मिळते आणि ते रोख पारितोषिक सुद्धा दिलं जात आहे. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहता, आम्ही प्रत्यक्षात पाहत आहोत. काय आनंद आहे, काय मजा आहे. आज हा पावसाळी रबर बॉल स्पर्धा, श्रावण मास चालू आहे, सर्वांचे उपवास आहेत. पवित्र महिन्यामध्ये ही स्पर्धा. येणारे गणपतीमध्ये सर्वांचे वेध लागेल. ते गणेश मित्र मंडळ देवळेगाव उत्सव पाहण्यासाठी अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गणेश मित्र मंडळ देवळेगाव. संदीप दादा कदम गोलंदाजी मार्क वरती. वा, सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकात संघाची धावसंख्या होते 18. पहिल्या षटकानंतर लंगोटी मित्र करंजे संघाची धावसंख्या होते 18. कारण धावसंख्याचा डोंगर उभारावा लागेल, कारण समोरील संघ आहे संदीप दादा कदम यांचा संघ. दोन्ही बलाढ्य संघ मैदानामध्ये आमने सामने. नवीन गोलंदाज प्रणय चोरगे स्वतः कर्णधार. वा, काय गोलंदाजी केली. सुंदर चेंडू, नेत्रदीपक चेंडू. सुंदर चेंडू टाकला. संदेशला मात्र थांबवण्यात यश आलं प्रणय चोरगे याला. वा, खरोखर टाळ्यांचा वर्षाव झालाच पाहिजे, कारण 2 निर्धाव चेंडू संदेश सारख्या खेळाडू थांबवायचा आहे.
आणि तो छोटा खेळाडू प्रणय चोरगे मात्र थांबवतोय. का माझी निवड झाली 12 खेळाडूंमधून मलाच का कर्णधार बनवलं? तर ह्याचसाठी बनवलं असेल संदीप दादा कदम यांनी. वा, सुंदर चेंडू आहे. फटका सुंदर होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठलाही त्रास घेत नाहीत आणि धावसंख्या झाले 19. स्वतः स्ट्राईक वरती आता राजा घाडगे. याच मैदानावरती सराव केलेले दोन्ही खेळाडू आमने सामने. राजा घाडगे आणि गोलंदाजी करतो प्रणय चोरगे. का मी स्ट्राईक ठेवली माझ्याकडे त्याचं जिथं जाणतं उदाहरण राजा घाडग्याच्या बॅटमध्ये होते. षटकार 200 रुपये लागून 25 धावा धावफलकावरती. आतापर्यंत राजाने ह्या चालू सामन्यामध्ये 2 षटकार लागवले. संदेशने 3 असे 3, संदेशने 1 आणि राजाचे 3 षटकार मात्र इथे लागवलेले आहेत. संघाची धावसंख्या होते 25 धावा. 4 चेंडू 25 धावा धाव फलकावरती. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाच्या प्रणय चोरगे. ओहो, काय चेंडू, काय फटका, नजाकत, काय ताकद आहे राजा घाडग्यामध्ये. यासाठी ओळखलं जातं राजा घाडगेला. टाळ्यांचा वर्षाव. हो हो, राजा षटकार किंग, सावित्रीचा वाघ. राजा घाडगे मात्र आता थांबणार नाही आणि हा लगातार दुसरा षटकार. ओहो, कारण प्रेक्षकांची इकडून फरमाईश आहे. ओहो करा. सुंदर फटका राजाच्या बॅटमधून. सुंदर अशी गार हवा, हिरवगार चोळीकडे. सर्व पदाधिकारी आनंद घेतात मॅचचा. सर्व खेळाडू रसिक आज ग्रामीण भागातून सर्व खेळाडू आलेत. शहरी भाग पुणे असतील, नाशिक, पुणा सर्व ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचं अध्यक्ष चषक 2022 पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपले सहर्ष स्वागत करत आहे. 32 धावा धावफलकावरती. 2 षटकार के संघाची धाव संख्या होते 32. नवीन गोलंदाज अक्षय मालुसरे. दोन षटकार के संघाची धाव संख्या झाले 32. बिनबाद 32. सुंदर फटका राजाच्या बॅटमधून. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? नाही, कुठल्याही पद्धतीची रिस्क घ्यायला तयार नाहीत. कारण चेंडू आहे संदीप दादा कदम वरती. त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे म्हणून राजा आणि संदेशने इशारा केला की थांब. धावसंख्या होते 33 धावा धावफलकावरती. लंगोटी मित्रमंडळ करंजे तिसरं शतक मार्गस्थ. 1 चेंडू झालेला आहे. अजून 5 चेंडू बाकी आहेत. अक्षय मालुसरे. अध्यक्ष चषक 2022. सुंदर फटका संदेशाच्या बॅटमधून. खन खन करत हा षटकार. षटकारांची आतिषबाजी मात्र होत आहे आणि बक्षीस प्रत्येक षटकारला 100 रुपये. नागेश दादा दरेकर फाउंडेशन तसेच दिनेश दादा कोळसकर अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर. पलचल संघ माईकशी संपर्क साधा. पलचल संघ पेनल्टीज पात्र होईल कारण जर लेट आलात तर 5 रनची पेनल्टी लागेल. पुन्हा हा चेंडू चोडलेला आहे आणि 6 धावांसाठी सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु नाही कारण फटकाही तसाच होता आणि 6 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच प्रदीप शिंदे आणि बाविस्कर सर. शिंदे पोलादपूर तालुक्यातील निवे गावचे सुपुत्र सन्माननीय विजयदादा तळेकर यांचे इथं सहर्ष स्वागत होते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चषक 2022 पीटीपीएल मेंबर्स फाउंडेशन मेंबर्स विजयदादा तळेकर यांचा मी सहर्ष स्वागत. तसेच त्यांच्या समोर शैलेशभाई चिकणे यांचं इथं आम्ही सहर्ष स्वागत करतो. दोन्ही मान्यवरांचे इथं पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन व अध्यक्ष चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत. शैलेशभाई चिकणे व विजयदादा तळेकर दोघांचे इथं सहर्ष स्वागत. चिपळूण गावचे शैलेशदादा कदम यांचंही या स्पर्धेसाठी सहर्ष स्वागत करत आहे. चिपळूण गावचे शैलेशदादा कदम या सर्व मान्यवरांनी स्टेजवरती उपस्थित राहायचे. शैलेशदादा चिकणे, शैलेशभाई चिकणे, विजयदादा चेलेकर तसेच चिपळूण गावचे कदम साहेब सर्वांनी स्टेजवरती या मान्यवरांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. आज संपूर्ण कमिटी तो उपस्थित आहे. सुनील सपकास, कार्याध्यक्ष सुनील दादा उतेकर, संपूर्ण कमिटीत आज उपस्थित आहे. कारण अध्यक्ष चषक आहे युवराज दादा दाबेकर सचिव. शैलेशभाई चिकणे, विजयदादा तळेकर, शैलेशदादा कदम चिपळूण इथून खास स्पर्धेसाठी आलेले आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चषक 2022. अध्यक्ष चषकसाठी प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 20,000, तृतीय 10,000, चतुर्थ 10 आणि आकर्षक ट्रॉफ्या अध्यक्ष चषकसाठी लागलेले पारितोषिक. प्रत्येक सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन
सर्वांसाठी ते सन्मान चिन्ह. तसेच प्रत्येक षटकाराला नागेश दादा दरेकर यांच्याकडून 100 रुपये, निलेश दादा कोळासकर यांच्याकडून 100 रुपये, लगातार 6 षटकार मारेल त्या विक्रमाला 3000 रुपये व 1000 रुपये सचिन उतेकर आणि निलेश दादांकडून तिला टोटल 4000 रुपये. तसेच मनोज तळेकर यांच्याकडून फलंदाज गोलंदाज मालिकावीर. चला मॅच चालू करा. संघाची धावसंख्या 39 आणि गडी बाद संदेश करणारे सुंदर असा झेल पकडला आणि गडी माघारी येतोय. संदेश करणारे मात्र माघारी. सुंदर निर्णय असा पंचांनी दिला आणि पंचांचा निर्णय अंतिम होऊन 39. 29 धावा धावफलकावरती. सुंदर क्षेत्ररक्षण झालं बाउंड्रीवरती आणि संघाची धावसंख्या 39. लंगोटी मित्रमंडळ करंजी या संघाची धावसंख्या 39. नवीन बॅट्समन अक्षय घाडगे. अक्षय घाडगे संदेश करणारे यांचा झेल पकडून पुन्हा हा सुंदर चेंडू बघूया आणि हा येतोय खणखणीत षटकार. अक्षय घाडगेच्या बॅट्समन आलेला षटकार. संघाची धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती. 4 बॉल. तिसरे शतक मार्गस्थ. 45 धावा धावफलकावरती. पुन्हा षटकार आणि हा पुन्हा एक षटकार अक्षयच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 51. 51 धावा. जर अक्षयने तिसरा सिक्स मारला तर नागेश दादा दरेकर यांच्याकडून 500 रुपये प्लस 100 ते आहेच आणि पुन्हा 500. अक्षय करामत करणार का? नाही. आणि हा हलकसं कट केलं. 500 रुपयाचं बक्षीस मात्र नागेश दादांकडे तसंच राहिलं. मागे सुद्धा निर्धाव षटकाला 500 रुपये बक्षीस लावलं होतं कोतवाल संघाच्या खेळाडू रवींद्रवरती आणि आता अक्षय घाडगेवरती लावलं होतं कारण दादांचं प्रेम, नागेश दादांचं प्रेम खेळाडूंवरती आहे. आज पीटीपीएलची लिंक ओपन होणार आहे. सर्व कमिटी, यंगस्टार, सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही अध्यक्ष चषक स्पर्धा आणि हा श्रावण मास हे सर्वांचं औचित्य साधून पीटीपीएलचा फॉर्मची लिंक ओपन होणार आहे आणि फाउंडेशन मेंबर विजयदादा तळेकर संपर्क आहे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. संघाची धावसंख्या 52. धावा. स्वप्नील बॉलर ने आयुष. वाह, काय षटकार मारतो अक्षय घाडगे आणि फायर झाला मैदानामध्ये आणि हा उचलून असा षटकार. काय षटकार मारलाय, काय देखना षटकार. वाह, शब्द नाहीत, आमच्याकडे शब्द कमी पडतात. अक्षय घाडगे मात्र आता मैदानामध्ये. राजा घाडगेने मात्र खेळाडू घडवले, बांधणी केली संघाची. ओमकार घाडगे यांच्या तालमीमधले सर्व खेळाडू. एक गेला तर दुसरा शेर, एक गेला तर त्याच्यानंतर शेर. मागील मॅच सुद्धा शैलेश करणाळे यांनी सुद्धा असेच फटकेबाजी करून संघाला विजय केले होते. अक्षयने 4 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेत. रबर बॉलची स्पर्धा केसरच्या मैदानामध्ये अक्षय घाडगे आणि फायर झालाय मैदानामध्ये. राजाला सांगितलं तू आराम कर, मी आता बघतो आणि राजाला थांबवलं. तिकडे आरामात करत ठेवलेला आहे आणि हलकसं कट करून एक धाव पूर्ण. स्ट्राईक राजाकडे. संघाची धावसंख्या झाली 59. पलचिल संघ आपण आले
झाल्याची नोंद कॉमेंट्री बॉक्स मध्ये करा. टॉस साठी या. पुन्हा सुंदर फटका राजाच्या बॅट मधून आणि ह्या चौकार आणि संघाची धावसंख्या बरं ते संघाची धावसंख्या ते 53 63 सॉरी 63 धावा. अक्षय गाडगेची खेळी मात्र आज पाहण्यासारखी झाली. योगेश कर्नाळे आज अनुपस्थित हा संघ आहे. 3 बॉल शेवटचं शतक 3 चेंडू बाकी आहेत. परंतु इकडे संदीप कदम आहे, क्षमता आहे, ताकद आहे संदीप दादांकडे. वा काय फटका आहे राजा घाडगेचा आणि हा खणखणीत पुन्हा एकदा षटकार. 69 धाव फलकावरती 69 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पलचिल संघ पलचिल चला टॉस साठी या. पुन्हा फटका राजा गाडगेच्या बॅट मधून आणि हा सुंदर असा झेल आणि सुंदर झेल झाला इथे. 2 झेल पकडले त्या खेळाडूने आणि एक शेवटचा चेंडू आहे आणि पुंडलिक घाडगे मैदानामध्ये जात आहेत. चला यानंतर लगेच भैरवनाथ देवळे वर्सेस पळशी संघाचा टॉस होईल. सन्माननीय कार्याध्यक्ष सुनील दादा सपकाळ यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. नागेश दादा दरेकर आणि निलेश दादा कोळसकर. समीर जाधव कर्णधार पलचिल संघाच्या टॉस साठी या. समीर जाधव आणि एका बाजूला अभि केसरकर. रुपेश जाधव आज सुद्धा ह्या मॅच मध्ये खेळणार आहेत. पलचिल गावचा संघ उभ्या मैदानाकडे जाऊया. मैदानामध्ये धावसंख्या होते 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 71. 72 धावा बनवायच्या 4 षटकामध्ये साखर संघाला. चला टॉच करून घ्या. कार्याध्यक्ष साहेब सुनील दादा सपकाळ हे स्वतः टॉच करतायत. एका बाजूला समीर आणि एका बाजूला अभि कोतवाल पलचिल आणि देवळे भैरवनाथ देवळे आणि पलचिल संघ. टॉच कोणी जिंकलाय? देवळे संघाने टॉच जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि साखर संघाला विजयासाठी 72 धावा बनवायच्या आहेत. जो सामना जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत जाईल. 72 धावा बनवायच्या आहेत साखर संघाला. संदीप दादा कदम स्वतः मैदानामध्ये. रब्बर का गब्बर संदीप दादा कदम. टाळ्यांच्या कडकडामध्ये दादांचं आणि प्रणय स्वर्गेंचं सहर्ष स्वागत. धावांचं आव्हान जय भवानी क्रिकेट स्पोर्ट क्लब साखर संघाला संदीप दादांकडून. असे किती आव्हानं संदीप दादाने उधळून लावलेत आणि ते संदीप दादा कदम आता मैदानामध्ये. दुबई रिटर्न रुपेश जाधव यांचं इथं आम्ही सहर्ष स्वागत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो. खास मॅच खेळण्यासाठी रुपेश जाधव हे सुद्धा इथं आलेले आहेत. दुबईवरून आलेले आहेत. क्रिकेटवरती प्रेम आहे. नेहमीच मॅच चालू असताना दुबईमध्ये सुद्धा लाईव्ह बघायचे ते रुपेश दादा. इन ऍक्शन मध्ये आता पाहूच आपण देवळे आणि भैरवनाथ संघासोबत खेळतील ते.
संदीप दादा कदम स्ट्राईक 72. असे कित्येक आव्हाने संदीप दादा कदम यांनी फेटाळून लावलेत. एक हाती किल्ला लावण्याची ताकद संदीप दादा कदमकडे आहे. रब्बर का गब्बर म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते संदीप दादा कदम, ज्यांनी पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट अख्ख्या महाराष्ट्रभर उंचावरती पोहोचवलेले असे संदीप दादा कदम. राजा घाडगे पहिल्या चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती एक धाव. संघाचं खातं खोल एक धावेने. धावसंख्या तो 1. रुपेश सफकार यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. दुबई रिटर्न. भैरवनाथ देवळे संघाला दादांच्या वाढदिवसामध्ये नवीन जर्सी, दरवर्षी वाढदिवसानिमित्त जर्सी ही दिलीच जाते दादांच्या मार्फत. राजा घाडगे पुन्हा एक धाव. धावसंख्या होते 2 बॉल 2 धावा. ओंकार घाडगे एसटी रक्षक मात्र आता चुका 2 केल्या आणि 2 धावा मात्र साखर संघाला झालेली. संघाची धावसंख्या होते 2. पुन्हा संदीप दादा कदम. लंगोटी वर्सेस साखर. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत. आणि ह्या 4 धावा. मैदानामध्ये क्षेत्ररक्षक चुकी केली की 4 धावा भेटतात. ह्या 4 धावाने संघाची धावसंख्या ते 6. 3 बॉल 6 धावा. ओंकार घाडगे पूर्णपणे प्रयत्न करतायत परंतु पावसाळा आहे, कुठलाही रिस्क घेत नाहीत. कारण मगाशी जेव्हा सामना जिंकला होता तेव्हा आपण पाहिलं असेल लाईव्ह मध्ये स्वतः फिसवलेलं आहेत आणि त्या दुखापतीमुळे त्यांचं ते बॅकफुटला येतात, पाठीमागे येतात आणि स्लिपला उभे राहणार आहेत. आणि आता किपिंगसाठी आता संदेश करणारे चपल असा खेळाडू संदेश करणारे, कारण गोलंदाजी करतो राजा घाडगे. संदीप दादा कदम बॅटिंगसाठी. आणि वाईट चेंडू. या वाईटने संघाची धावसंख्या होते 7. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रदीप शिंदे आणि बाविस्कर सर पंच म्हणून काम पाहत आहेत. बाविस्कर सरांनी मात्र पोलिसांचा गणवेश परिधान केलाय पावसासाठी सुरक्षण म्हणून. येल्लो असा ड्रेस जेणेकरून पंच म्हणून ओळखावं म्हणून हा गणवेश. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? आणि हो, का नाही करणार. ही दुसरी धाव यशस्वीरित्या आणि ह्या 2 धावाने संघाची धावसंख्या होते 9 धावा. धाव फलकावरती संघाची धावा 9. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष आहे आणि 4 बॉल झालेत. सॉरी अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा हा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? तर कुठलीही रिस्क प्रणित स्वर्गे आणि संदीप दादा घेत नाहीत. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये. संघाची धावसंख्या होते 10. राजा घाडगे गोलंदाजी सुंदर करतात मैदानामध्ये. अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका साखर संघाकडून आला नाही, कारण मोठं आव्हान आहे 72 धावा बनवायच्या आणि आतापर्यंत 10 धावा झालेल्या आहेत. पहिल्या शतकातील शेवटचा चेंडू राजा घाडगे प्रणित स्वर्गे यानं एक बाईकचा चौकार मात्र आला. मोठे फटकेबाजी साखर संघाकडून भेटत नाही आणि हा सुंदर चेंडू. आणि पहिल्या शतकात संघाची धावसंख्या होते 10. जय भवानी स्पोर्ट क्लब साखर संघाची धावसंख्या होते 10. नवीन गोलंदाज अध्यक्ष चषक 2022 पावसाळी रबल बॉल स्पर्धा घेसरच्या मैदानामध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अध्यक्ष चषक 2022 निलेश दादा कोळसकर. प्रत्येक षटकाराला 100 रुपये नागेश दादा दरेकर आणि निलेश दादा कोळसकर यांच्याकडून. तसेच एका षटकामध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार मारेल त्या खेळाडूला तब करणारे
काय गोलंदाजी, संदेश करणारे, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली 10. संपूर्ण कमिटी आज उपस्थित आहेत अध्यक्ष चषकसाठी. वाईट चेंडू, पंच इशारा करतात. या वाईटच्या 11 धावा धावफलकावरती. निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी करतात संदेश करणाऱ्या मैदानामध्ये संदीप दादा कदम हे कुठेतरी मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत. कारण मोठे फटके खेळले तरच ही धावसंख्या पूर्ण होऊ शकते हे दादांना माहित आहे. आणि ह्या मोठ्या फटक्यामध्ये संदीप दादा कदम स्वतः आहेत मैदानामध्ये. आणि हा सुंदर फटका संदीप दादा कदम यांच्या बॅटमधून. एसके ब्रँड हा फटका आणि ह्या संघाची धावसंख्येत मात्र बर 6 धावा. पंच आमच्याकडे वळतात प्रदीप शिंदे आणि 6 धावा. ह्याच फटक्याची सर्व प्रेक्षकांना आशा होती आणि ती आशा मात्र संदीप दादा यांनी पूर्ण केली. सुंदर असा षटकार संदीप दादा कदम यांनी. संघाची धावसंख्या झाले 17. 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारायचे आहेत. ते 4000 रुपये मिळवायचे आहेत. तसेच प्रत्येक षटकाराला 100 रुपये नागेशदादा दरेकर आणि निलेशदादा कोळेसकर यांच्याकडून तब्बल 200 रुपये काय पारितोषिक लावलेले आहेत. रबर बॉल स्पर्धा अध्यक्ष चषक 2022 केसरचं मैदान. वा, कमबॅक केलं संदेश करणारे सँडी याने. संघाची धावसंख्या होते 17. चार बॉल, शेवटचे 2 चेंडू बाकी. दुसरं शतक मार्गस्थ. संघाची धावसंख्या झाली 17. यानंतर भैरवनाथ देवळे आणि पलची ह्या संघाचा सामना होईल. सुंदर फटका आहे, बघूया. तिकडे क्षेत्ररक्षक सुद्धा सौरभचा आहे आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न करणार का, पण नाही. आणि 2 धावा यशस्वी. आज पावसाने सुद्धा विश्रांती घेतलेली आहे. सकाळी थोडाफार पाऊस होता, दुपारी आता पाऊस मोठा थांबलेला आहे. हिरवगार मैदानामध्ये ही मॅच. काय दृश्य आहे या, काय ते मैदान, काय ते हिरवळ आणि काय ते खेळाडू. सर्व ओके. दादांचं चषक अगदी ओके मध्ये. अध्यक्ष चषक, नजाकत चषक. आणि मात्र 2 धाव एकमेकाला भिडल्या आणि हा चौकार. सर्व ओके मध्ये असताना मात्र अनओके केलं ओमकार गाडगेने. सर्व ओके होतं लेकिन अनओके केलं ओमकार गाडगेने. आणि नो बॉल. फक्त 5 धावा. संघाची धावसंख्या होते 24 धावा. आता मात्र संदीप एसके ब्रँड ही बॅट बोलणार आहे. चुका आणि चुका मैदानामध्ये. आणि हा बोललो मी आणि ते खरं करून दाखवलं संदीप कदम. कारण दादांवर तो विश्वास आहे. आणि हा ओके मध्ये फटका संदीप कदम यांचा. एसके ब्रँड फटका. संघाची धावसंख्या होते 30 धावा. संदीप दादांकडे क्षमता आहे, ताकद आहे. जर विजय झाला तर बक्षीस पात्र फेरीत. संघाची धावसंख्या होते 30. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या होते 30. 42 धावा बनवायचे. 12 चेंडू 42 धावा शक्य आहे. कारण मैदानामध्ये संदीप दादा कदम सारखे खेळाडू असताना हे काही शक्य नाही असं नाहीये. कारण 100 धावा सुद्धा दादांनी बनवलेल्या 4 षटकांमध्ये. अशा संदीप दादा कदम मैदानामध्ये आता आपण बघितले लगातार 2 षटकार. काय ताकद आहे, काय फटकेबाजी आहे. अचूक टप्प्यावरती फटका. सगळं ओके मध्ये असताना मात्र एक गलती केली आणि ओके करून टाकलं ओंकार घाडगेने. आणि आता पुन्हा गोलंदाजी मार्क होत ते सौरभ घाडगे. संघाची धावसंख्या होती साखर संघाची 30. अजून 12 चेंडू मध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. रबर बॉल स्पर्धा घेसरच्या मैदानामध्ये अध्यक्ष चषक
2022. हिरवगार मैदान आणि हा छोटासा खेळाडू प्रणय चोरगे याच्या बॅटमध्ये आलेला षटकार आणि या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या तब्बल 36 धावांवरती पोहोचलाय हा संघ. साखर संघ काय फटका मारला आणि सर्वांचं आवडतं नेतृत्व शैलेश दादा कोळसकर यांचं इथं आगमन आणि हा शैलेश दादांच्या आगमनासाठी हा षटकार असावा असं मला बोलावं लागेल. प्रणय चोरगेच्या बॅटमध्ये आलेला षटकार आणि धावसंख्या होते 36. पुन्हा कमबॅक केलं सौरभने कारण समोर मातब्बार खेळाडू संदीप दादा कदम आणि प्रणय चोरगे. कारण प्रणय चोरगे सुद्धा ह्याच मैदानात सराव करतो आणि दादांच्या नेतृत्वाखाली खेळायचं आहे. कारण तसं घडवलंय तसं वाढवलंय आणि पुन्हा दुसरा निर्धाव चेंडू कमबॅक केलं सौरभने. पहिल्या चेंडू मात्र षटकार आला नंतर मात्र प्रणय चोरगेला थांबवण्यात यश आलं. सौरभ घाटगेला संघाची धावसंख्या होते 36. अजूनही 36 धावा बनवायच्या आहेत आणि हा मात्र फटका प्रणय चोरगेच्या वाढवून पण नाही आणि आत्मविश्वास कमी पडला आणि एका धावेवरती समाधान. शैलेश दादा कोळसकर आणि मित्र परिवारांचे सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या होते 37 धावा 37 धावा स्कोरबोर्डवरती. सुंदर फटका संदीप दादांच्या बॅटमधून. एक धाव पूर्ण चिकू तिथं येतोय आणि एक धावेवरती समाधान कारण सौरभने माहित आहे. कारण जर आपल्याला बक्षीसपात्र फेरीत जावायचं असेल तर आपल्याला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल आणि त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाकडून पाहायला मिळतंय. अतिशय वेगाने जाऊन 38 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे सौरभचा आणि हा सुंदर फटका प्रणय चोरगेच्या बॅट मधून आणि हा 6 धावा. संघाची धावसंख्या होते 44. अजून 28 धावांचं पाठलाग करायचंय साखर संघाला. सहा बॉल 28 आणि बॅटिंग साठी आता स्ट्राईक वरती आहे संदीप दादा कदम. दाखवणार की ताकद. 6 बॉल मध्ये जर 6 षटकार मारले तर तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक. निलेश दादा कोळसकर यांच्याकडून 3000 आणि उतेकर साहेब सचिन उतेकर यांच्याकडून 1000 तब्बल 4000 रुपये. 6 बॉल 28 धावा. ओंकार घाडगेने मात्र शूज वगैरे सर्व काढले. आता काय काय काढतायत पाहू आपण. आता फक्त शूज काढलेत कारण संदीप दादा बॅटिंग साठी आहेत आणि ओंकार घाडगेंची धावपळ होते. कारण जर विजय झालं तर नक्कीच अध्यक्ष चषक आपल्या गावामध्ये घेऊन जाऊ ह्यासाठी ही तडफड स्वतः ओंकार घाडगे मैदानामध्ये. शैलेश करणार आणि हा नजाकत फटका 6 धावांसाठी षटकार. यस के ब्रँड षटकार 50 धावा धावफलकावरती. पाच बॉल 22 धावा. मॅच कधी साखरच्या चेंडू मॅच मध्ये रंगत आणणार आहे आणि संदीप दादा कदम आता शांत बसणार नाहीत कारण 6 बॉल मध्ये 6 षटकारानंतर 4000 रुपयाचं रोख पारितोषिक चा विक्रम पोलादपूर तालुका असोसिएशन मध्ये कोण करणार हे आपण पाहूच. आणि हा पुन्हा षटकार. वा काय षटकांची आतिषबाजी. 2 षटकार लगातार लावले आणि संघाची धावसंख्या तब्बल 56 धावांवरती. संदीप दादा कदम आता मात्र थांबणार नाहीत. विश्वविक्रम करणार का? पोलादपूर तालुक्यामध्ये विक्रम घडवणार का? कोणाच्या ताकद आहे? अनेक खेळाडू आहेत पण संतदा कदम हे मैदानामध्ये तग धरून आहेत आणि 2 षटकार शैलेश कर्नाळेवरती.
4 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. आणि जर संदीप दादा करेने मॅच जिंकून दिली तर शैलेश दादा कोळसकर यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आणि शैलेश दादा चिकणे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 2000चं तप पारितोषिक संदीप दादा कदमवरती. जर मॅच जिंकून दिली तर शैलेश भाई चिकणे आणि शैलेश भाई कोळसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक संदीप दादा कदमवरती. आणि शैलेश करणारे 3 बॉलामध्ये 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपये निलेश दादांकडून. आणि हा पुन्हा षटकार, वाह काय फटकेबाजी, विश्वविक्रम करणार का संदीप, का नाही करणार. 3 षटकार लगातार, संघाची धावसंख्या 62 धावा. शैलेश भाई चिकणे आणि शैलेश भाई कोळसकर आपण मात्र एटीएम मध्ये जाऊन यावं. पण 3 बॉल 10. शैलेश भाई चिकणे आणि शैलेश भाई कोळसकर एटीएम मध्ये जाऊन पिनकोड टाका. मंगेश दादा बेलोसो मागे थांबणार नाही, त्यांनी 2000 रुपयाचं पारितोषिक लावले संदीप दादा कदमवरती. 20,000 तब्बल पारितोषिक, वाह संदीप दादांवरती. जर मॅच जिंकून दिली तर 20,000 रुपये. काय बचाय 20 आणि हे 2 22,000 रुपये. हे फक्त संदीप दादांवरती प्रेम आहे, बाकी काही नाही. 3 बॉल 10 धावा. लंगोटी मित्रमंडळ करंजे हा संघ क्षेत्ररक्षण मात्र सजवतोय, कारण मॅच साखरच्या बाजूने झुकलेली आहे, परंतु आमच्याकडे ताकद आहे शेवटच्या. आणि हा षटकार, ओहो क्या बात आहे, लगातार 4 षटकार, अजून 2 षटकार बाकी आहेत. ही मजा आहे. बेस्ट ऑफ लक दादा, खरोखरच आज ताकद आली. पोलादपूर तालुक्यामध्ये विश्वविक्रम होणार का, तर काय नाही होणार, पण धावा कमी आहेत. आता फक्त 2 बॉल मध्ये 4. ही क्वालिटी क्रिकेट. आणि हिरो आहेत, हिरो पोलादपूर तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये जे हिरो आहेत ते हे इथे हिरो आज चमकत नाहीत. हा मैदानावरती चमकत नाहीत, जसं गवतावरती दवबिंदू पडल्यावरती चमकतात, तसे पोलादपूर तालुक्यामध्ये हे हिरो चमकत आहेत. आणि तब्बल 4 षटकाराचा विश्वविक्रम केला संदीप दादा कदम यांची. एक हाती सत्ता लढवली. संदीप दादा कदम हे नाव एसके ब्रँड पोलादपूर तालुक्यामध्ये जेवढे प्रेक्षक जोडलेत हे मात्र ते डान्स करत असणार. टोटल 22,000चं पारितोषिक, आणि पारितोषिक आमच्या जमा करावं. आता शेवटचे 2 चेंडू 4 धावा. रेकॉर्ड करण्याची ताकद संदीप दादांकडे आहे, पण रन कमी आहेत. 4 चेंडू मध्ये 4 षटकाराचा विश्वविक्रम संदीप दादा कदम केले. अजून 2 चेंडू आहेत, पण 4 धावा बनवायच्या आहेत. आणि हा एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. धावा कळवा, धावा, नो बॉल. पूर्ण प्रेक्षक उभं राहिले. संदीप दादा सर डिसिजन सांगा. दोन धावा, 1 बॉल मध्ये 2 धावा. जर मॅच जिंकून दिली जय भवानी स्पोर्ट क्लब साखर या संघाने, संदीप दादाने मॅच जिंकली, पारितोषिक लावलेलं आहे. मंगेश दादा बेरोस यांनी 20,000, शैलेश भाई चिकणे 1000 रुपये आणि शैलेश भाई कोळसकर यांनी 1000 रुपये. 22,000 रुपयाचं रोख पारितोषिक. जर साखर संघ विजय झाला, संदीप कदम यांनी मॅच जिंकून दिली तर 22,000 रुपये भेटणार आहेत. वैयक्तिक 45 धावांवरती संदीप दादा कदम खेळत आहेत. 1 चेंडू आणि 2 धावा. काय मॅच रंगात आलं. असंख्य प्रेक्षक इथं मैदानावरती उभे राहून, टाचांवरती उभे राहून पाहत आहे. लंगोटी मित्रमंडळ मातब्बार संघ आहे. केले बक्षीस आणि अनेक विक्रम आपल्या नावावरती खेचून आलेला हा संघ. आणि मागील मॅच मध्ये सुद्धा शेवटच्या बॉलमध्ये 6 धावा पाहिजे असताना शैलेश कर्नाळेने मॅच जिंकून दिली होती. आणि आता 30
अशीच मॅचची परिस्थिती त्याच्यावरतीच आहे. काय करणार शैलेश करणारे. एक चेंडू 2 धावा. कोण जिंकणार ही मॅच, कोण जाणार अध्यक्ष चषक बक्षीस फेरीमध्ये. 22 धावांचं 22,000चं रोख पारितोषिक लावलेलं आहे संदीप दादा कदम वरती. पूर्णपणे क्षेत्ररक्षण सजवले, जाळे विणले. एका बॉल मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत आणि हा फटका 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि विजयी झालेला आहे. आणि 22,000 रुपये रोख संदीप दादा कदम यांनी आज कमवलेले आहेत. चला बक्षीस इकडे आणून टाकूया. 22,000 रुपयाचं रोख पारितोषिक द्यायचं. 20,000 रुपये मंगेश बोलवसे साहेब, 2,000 रुपये शैलेश भाई चिने आणि 1,000 रुपये शैलेश भाई कोळसकर. असं खरोखरच चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे विक्रम मात्र झाला नाही, पण 6 षटकार या सामन्यामध्ये मारले असतील तर संदीप दादा कदम यांनी. जर रन असता तर नक्कीच 6 चेंडूमध्ये 6 षटकार. शैलेश कोळसकर यांचे 1,000 रुपये. या संदीप दादा कदम आपण पारितोषिक साठी यायचंय आणि या मॅचचा मॅन ऑफ द हिरो ठरलेला आहे. मॅन ऑफ द मॅच संदीप दादा कदम. संदीप दादा कदम यांनी 6 षटकार मारलेले आहेत. म्हणजे ते 1200 आणि हे 22, बरोबर. जुनं ते सोनं. एकूण हे घे तू हिशोब कर. 23,200 रुपये रोख पारितोषिक संदीप दादा कदम यांच्यावरती. 23,200 रुपये. ही आहे क्वालिटी, ही आहे ताकद पोलादपूर तालुका असोसिएशन मध्ये. बघा सर्व लाईव्ह प्रेक्षक बघतायत. 23,000 रुपयाचं रोख पारितोषिक आज संदीप दादा कदम यांना भेटलेलं आहे. लाईव्ह मध्ये बघा दादा, लाईव्ह मध्ये बघा. चला सर्व 6 या. राजा गाडगे 4 षटकार, संदीप 2. तब्बल 22,300 रुपये रोख रक्कम संदीप दादा कदम एसके ब्रँड पोलादपूर तालुक्यामध्ये हा नवा विक्रम केला. एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारले नाहीत आणि 22,000 जीपे झालेला तो स्क्रीनशॉट सुद्धा आमच्याकडे आहे. धन्यवाद मंगेश दादा. खरोखरच चला लंगोटी मित्रमंडळ आपले सर्व